झाला पाहिजे. आपल्या सर्व बाल गणेश भक्तांनी या ठिकाणी स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्या ठिकाणी स्पर्धेत सहभागी होणे तितकंच महत्त्वाचं असतं, कारण सर्वांचा सहभाग असेल तरच स्पर्धेला संपन्न होते. त्यामुळे सर्व बालाजी शरण मित्रमंडळातील सर्वांनी या ठिकाणी सर्व स्पर्धकांनी या ठिकाणी पुढे यायचं आणि या ठिकाणी जायचं. आपण सर्वजण या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावा. त्यामुळे त्या स्पर्धेला या बालाजी मंडळातील कोणी राहिला असेल तर तिथे आपण लवकरात ठिकाणी पुढे यायचं. यानंतर आपण महिलांच्या व्यक्तिचित्रण कार्यक्रमाला सुरुवात करतो. कृपया जर कोणी राहिला असेल तर त्यांनी लवकरच कार्यक्रम लक्षात घ्यायचा. कृपया आपण समोर यायचं. खाली बस. या ठिकाणी अन्वय वैद्य आणि मोर्या देशमुख यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं. अण्णांना विनंती करतो की त्यांनी त्या दोघांना बघतो मागाशी उपस्थित होते या ठिकाणी यायचं. अन्वय वैद्य और कुरकुरे भी मंगवा लेता हूँ. एक काम का कोक भी मंगवा ले. सर मोर्या देशमुख या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक आणि अन्वय वैद्य जोरदार टाळ्या द्या. सर्व लहान गणेश भक्तांनी सर्व लहान गणेश भक्तांच्या विद्यार्थ्यांच्या दलाचे प्रमुख पाहुणे हे माननीय किरण पवार साहेब यांचे असते. महिला संघटनेचे गटातील सर्व स्पर्धकांना किरण पवार या ठिकाणी बक्षीस देत आहे. संगीत खुर्ची क्रीडा प्रकार महिला गट तृतीय क्रमांक विद्या जाधव. संगीत खुर्ची सगळ्यांनी टाळ वाजवून प्रतिसाद द्यायचा. महिलांनी उत्कृष्ट या ठिकाणी सादर केला होता. संगीत खुर्ची द्वितीय क्रमांक स्वाती गायकवाड. संगीत खुर्ची प्रथम क्रमांक ठिकाणी सन्मान होता. संगीत खुर्ची क्रीडा प्रकाराचा प्रथम क्रमांक त्यांनी मिळवला होता. मी सन्माननीय शेख साहेबांना विनंती करतो की त्यांनी लिंबू चौच्या या क्रीडा प्रकारात महिलांना पारितोषिक वितरित करावे. लिंबू चमच्यामध्ये तृतीय क्रमांक मंदाकिनी बदाने. संघटनांच्या वेगळं सर्व करायचं ते मंदाकिनी बदाने तृतीय क्रमांक लिंबू चमचा स्पर्धा. त्यांच्या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्माननीय शेख साहेब यांच्या हस्ते लिंबू चमचा द्वितीय क्रमांक विद्या जाधव. लिंबू चमचा स्पर्धा द्वितीय क्रमांक स्वागत करायचं.
महिला लिंबू चमचा प्रथम क्रमांक सौ श्रद्धा कदम त्यांना रंजनच्या चौकाने विनंती करतो त्यांनी या ठिकाणी सन्मान करायचं. महिलांसाठी बॉल बकेट स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये तृतीय क्रमांक सौभाग्यवती दीपाली पगारे यांचा सन्मान सुनीलांना वल्लगर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. बॉल बकेट स्पर्धा तृतीय क्रमांक सौ दीपाली पगारे. बॉल बकेट स्पर्धा द्वितीय क्रमांक सौ नीता शेवाळे. महिलांसाठी 3 स्पर्धा आयोजित केल्या होत्या. संगीत खुर्ची, लिंबू चमचा आणि बॉल बकेट स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक नीता शेवाळे, बॉल बकेट स्पर्धा प्रथम क्रमांक सौ स्नेहल कांबोरे सन्मान अण्णांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांनी विजेते मिळवले त्यांच्यासाठी त्यांना सन्मान केलेला आहे. सर्व सर्वांना विजेत्यांचे स्वागत करायचं. प्रत्येक विजेत्यांना त्यांना विनंती करतो त्यांचा सन्मान सन्माननीय किरण पवार सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्रत्येक विजेते क्रमांक संदीप स्पर्धा. त्यानंतर संगीत खुर्ची स्पर्धा द्वितीय क्रमांक भरत पुरोहित त्याचा सन्मान सन्माननीय किरण पवार सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. थँक्यू. संगीत खुर्ची स्पर्धा प्रथम क्रमांक श्री दत्तात्रय पवार. दत्ता त्यांच्या सौभाग्यवती पवार यांनी या ठिकाणी संगीत खुर्ची महिला क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला होता आणि दत्तात्रय पवार यांनी पुरुष संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. गेली सलग 3 वर्ष दत्ता पवार या संगीत खुर्चीमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवत आहेत. सहकुटुंब संगीत खुर्चीत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांचं सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं. पुढच्या वर्षी लंगडिया क्रीडा प्रकारात त्या ठिकाणी तृतीय क्रमांक सन्माननीय योगेश कदमकर सरांना विनंती करतो त्यांनी एकत्रित राहायचं. रंजन शेख साहेबांना विनंती करतो की या स्पर्धेचा निवास जाऊन पुष्पगुच्छ यांचा त्या ठिकाणी सन्मान करायचा. लंगडिया क्रीडा द्वितीय क्रमांक सन्माननीय हेमंत निकाळजेकर यांच्या या ठिकाणी सगळं होतं. द्वितीय क्रमांक लंगडी क्रीडा प्रकार हेमंत निकाळजेकर. आणि या ठिकाणी प्रथम क्रमांक लंगडिया क्रीडा प्रकार श्री किरण कांबोरेकर यांच्या या ठिकाणी सन्मान होतो. जोरदार सर्व विजेत्यांनी या ठिकाणी स्वागत करायचं. स्वागत करायचं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती या ठिकाणी विशेष सन्मान होतो. आपल्या सोसायटीचे सन्मान मिळवत आहेत. आपल्या बालाजी विश्व सोसायटीचे चेअरमन व आपले आधारस्तंभ माननीय अण्णासाहेब वालेकर, पवार साहेब, शेख साहेब आमचे मार्गदर्शक कायम आम्हाला एक मोलाचा सल्ला देणारे रवींद्र शिंदे साहेब,
तसेच आपल्या सोसायटीतले सर्व सभासद, महिला मंडळ, लहान कार्यकर्ते यांनी आपण गेले 10-11 दिवस आम्हाला कष्ट करून गणेशोत्सव पार पाडला, त्याबद्दल मी सर्वांचे एकदा आभार व्यक्त करतो. आपला लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सर्व लोक एकत्र येण्यासाठी स्थापना केली आणि लोकमान्य टिळकांचा जो उद्देश होता तो उद्देश आपण डोळ्यासमोर ठेवून 2020 साली आपल्या गणेशोत्सवाची स्थापना झाली, गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. आणि गणेशोत्सवाची स्थापना झाल्यापासून आपण सामाजिक उपक्रम नेहमी 5-6 वर्षात यशस्वीरित्या पार पाडत आहे. त्यात आपण उपक्रम राबवतो आणि ते यशस्वीरित्या पारही पाडतो. याच्यासाठी आपल्या सर्वांच्या मोलाचे सहकार्य लागते. हा कार्यक्रम कोणी एकटा करू शकत नाही, तर तुमचे साथ असणं गरजेचं आहे. आणि तुमची साथ यावर्षी सर्वजण एकत्र आले, त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व सभासदांचे, गणेश भक्तांचे आभार मानतो. आणि यापुढील तुम्ही असेच साथ द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. आम्ही आता गेले 10-12 दिवस गणेशोत्सव कमिटीतले कार्यकर्ते असतील रात्रंदिवस झटत आहे. प्रत्येक कार्यक्रम हा करायचा आहे म्हणजे इतका उत्साहपूर्वक सर्वजण सामील झाले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच सभासद, आपल्या बालाजी विश्व सोसायटीतले सर्व सभासद यांनी मी उत्स्फूर्तपणे साथ दिली, उत्स्फूर्तपणे सहभागी झाले, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. महिला मंडळ सुद्धा त्यांचा एक उत्साह होता, तोही त्यांनी जी जबाबदारी आहे त्यांची ती त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. कुठलीही गोष्ट त्यांनी सांगितली तर ते लगेच तयार होऊन 5 मिनिटात आम्ही आलो असे सांगून, रांगोळीचे असो कुठलीही असो तर ते पार पडतात. आता सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे लहान कार्यकर्ते. या वर्षी लहान मुलांचा जो उत्साह होता तो म्हणजे बघण्याजोगा होता. प्रत्येक लहान मुलं स्वतःहून स्टेजवर जाण्याचे, झाडून काढणे किंवा अगरबत्ती लावणे हे सगळ्या गोष्टी लहान मुलांना केले. बरेच कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहिले, बरेच कार्यकर्त्यांनी स्वतःहून पुढे आले, त्यासाठी लहान मुलांचा मी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर. धन्यवाद सर. आज यानंतर आपल्या गणेशोत्सवाच्या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे, त्यासाठी ढोल पथकाचे आगमन होतं. सभासद या ठिकाणी उपस्थित असणारे आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय रंजन शेख साहेब, सन्माननीय किरण पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबद्दल मी सर्व बालविश्व गणेशोत्सव समिती मंडळाच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्व महिला वर्ग, सर्व बाल गणेश भक्त, सर्व सोसायटीतील सभासद सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी व्यासपीठावर असलेले आदरस्तंभ सन्माननीय अण्णासाहेब वाडेकर, सन्माननीय प्रमोदजी शिंदे सर आणि सन्माननीय किरण गांगुरे सर, मी या सर्वांना विनंती करतो की मान्यवरांसह आपण या ठिकाणी आपल्या गणपती बाप्पाच्या आरतीसाठी या ठिकाणी व्यासपीठावर जायचं, आपल्या स्टेजवरती जायचं, गणपती बाप्पाची आरती करायची आहे. आणि आरतीनंतर लगेचच आपण गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करणार आहोत. ढोल पथकाचं आगमन झालेलंच आहे, तर कृपया सर्वांना विनंती उपस्थित राहायचं आहे. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गणपती बाप्पा. आज 11 मजल्यावरून लोकांचा आरतीचा मान आहे. थँक्यू. सकाळी देखील काही लोक असते जर आरती करण्यासाठी 11 मंडळात वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयांची, जय धन्येंद्र सिंधुराची मुक्ता फळांची, जय देव जय देव जय सिंगमूर्ती जय देव जय कुमकुम केसरा शेख सर आरती कर रहे हैं. जय देव जय देव वंदना आहे सदना पावे निर्वाण
जय देव जय श्रीमंतरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू आरती ओ वाळू जय देव जय देव